he is preparing till that. I would like to, one more guest was there. Like he is expert in our field itself. So he is currently working in Brazil, and like they have a lot of fellowships. Like he worked in NC also. Like you maybe know the Tatre sir. So many people. Mainly, I need to introduce him because he is editor for several journals. That is the most important part. You spend a lot of time in laboratory, and ultimately you have to come to sell your product to him. So you will decide either take or not. जर्नलची फक्त नाव सांगतो मी. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स APL माहिती सगळ्यांना आपल्या फिजिक्स APL नंतर दुसरं एक जर्नल आहे AIP ॲडव्हान्सेस म्हणून इथे मी आहे. नंतर RICC 4 जर्नल आहेत. एक आहे नॅनो स्केल. तुम्ही जर होम पेजला गेला तर तुम्हाला तिथे दिसेल नॅनो स्केल. नंतर नॅनो स्केल ॲडव्हान्सेस माहिती आहे. नंतर आहे नॅनो स्केल हॉरायझन. नाही आता अमोलमध्ये पेपर झाला मध्ये नॅनो स्केल हॉरायझन. नंतर नॅनो स्केल एक हॉरायझन म्हणून एक आहे जर्नल ते सांगितलं तुम्हाला आता. नंतर IOPचे एक जर्नल इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर. बस या सगळ्या जर्नलच्या बोर्डमध्ये मी आहे तुमचं काय. आणि आता RICC बरेच स्पेशल इश्यू चालू आहेत. म्हणजे मोस्टली तुमचं आता बरेच चालू आहे एनर्जी एन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन ठीक आहे. तिथे तुम्ही वेबसाईटला गेला तुम्हाला म्हणजे बघायला मिळेल. साधारणपणे 31 डिसेंबरपर्यंत 2-3 जर्नलची डेडलाईन आहे. तुमचं आता मॅनेजमेंट तयार असेल तेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा नंतर सांगा मला नाही का तिथं सबमिट करा. पण काय पेपर सबमिट करणं नुसतंच काम करून पेपर सबमिट होत नाही. म्हणजे मी बऱ्याच वेळा काय फक्त कव्हर लेटर आणि ॲबस्ट्रॅक्ट फक्त वाचतो. तुम्ही आतमध्ये काय लिहिलंय म्हणजे कव्हर लेटर आणि ॲबस्ट्रॅक्ट किती महत्वाचं आहे नाही का. त्याच्यामध्ये जर मला असं आढळलं अरे हे काहीच नाही मी बाकीचं काहीच वाचत नाही युअर पेपर स्ट्रेट अवे रिजेक्टेड नाही का. म्हणजे कव्हर लेटर आणि तुमचं काय ॲबस्ट्रॅक्ट फार महत्वाचं आहे नाही का. ते सगळ्यात इनोव्हेटिव्ह पाहिजे. म्हणजे काय तुम्ही AI वापरून किंवा गुगल वापरून कधी लिहायचं नाही. तुम्ही रेफर जरूर करा. पण आय सजेस्ट यू राईट विथ युअर ओन हँडरायटिंग नाही का. आम्ही जुन्या काळी सर असताना कारण माहिती आम्ही आधी पेपर आधी नोटबुकमध्ये लिहून काढायचो आणि तीच खरंच म्हणजे खरीच योग्य मेथड आहे. आणि मग तुम्ही टाईप करा आणि मग रेफरन्सचं आता काय हल्ली भरपूर टूल्स आहेत. जस्ट इंडेक्सिंग करून तुम्हाला 10 मिनिटात सगळे रेफरन्स अपडेट करता नाही का. तुमची जनरेशन त्या दृष्टीने फार लकी आहे की ऑल टूल्स ऑल नाही का रेफरन्सेस अवेलेबल ऑन 1 क्लिक. ठीक आहे. माझं मेनली काम जे आहे ते मटेरियल्सवरतीच आहे. मटेरियल्स माझं 2D मटेरियल्सवरती आहे. 2D मटेरियल जेव्हा ग्राफिन अँड ग्राफिन लाईक मटेरियल सुरू झाला तेव्हा 2010 मध्ये आम्ही ग्राफिनवरती पेपर पब्लिश केला. ग्राफिन अँड ग्राफिन लाईक MOS2 WSQ याच्यावरती 2010 मध्ये पेपर पब्लिश केला होता. अँग्रो अँड UK मध्ये तो पेपर आता जवळपास 3000 टाइम्स साईट जातो एक पेपर. 3000 टाइम्स साईट झाला. आणि मग नंतर माझं सगळी थोडं सेटिंग करत सेमीकंडक्टर डिव्हायसेस नंतर एनर्जी हार्वेस्टिंग सोलार सेल याच्यामध्ये काम करतो. आता माझं जे काम आहे ते मी एका इंडस्ट्रीची टाईप आहे जी हैदराबाद बेस्ड कंपनी आहे. आणि ही बेसिकली IT कंपनी. दिस इज कॉम्बिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेमीकंडक्टर डिव्हाइस आणि फिजिक्स. आणि तसंच मी ब्राझीलमध्ये युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीने मला ऑनररी प्रोफेसर म्हणून बोलवलं आहे. त्याच्याकडे त्यांचे काय लेक्चर्स क्लासेस असतात ते माझं काय तुम्हाला वर्षातून एकदा जायला लागतं. पण मग ऑनलाईन पण तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. जसं की आज मी तुम्हाला फिजिकली इथे आलो तुम्ही ऑनलाईन कुठून आता जगात भेटू शकता. सरांकडे भरपूर आहे शेअर करण्यासाठी म्हणजे भरपूर नॉलेज पण आहे. तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल. सरांचा ईमेल ID घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे का मी त्यांच्याशी गेले 5-6 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. आम्ही कंबाईन कॉन्फरन्सही घेतलेलं होतं की ज्याला 1000पेक्षा जास्त पार्टिसिपंट होते. म्हणजे अशी कॉन्फरन्स होती पहिल्यांदा डिपार्टमेंटला झाली एवढी पार्टिसिपेट. महत्त्वाची गोष्ट आहे आणि कॉन्फरन्स अशी होती की त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळे फक्त एडिटर बोलवले होते. सगळे ACS नॅनो नाही का ACS अप्लाइड ॲडव्हान्सेस त्याच्यामध्ये फक्त एडिटर बोलवले होते. बाकी कोणी की ते असेसेबल आहे. त्यामुळे आपण काय करू आता बस येण्याची शक्यता आहे. आपण डेमॉन्स्ट्रेशनवर कॉन्सन्ट्रेट करू. सरांना काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ईमेलने विचारा. थोड़ा मागे या आता आप सबको ये पता है कि हम आप लैब स्केल में सिंथेसिस कर सकते हैं अपना मटेरियल. तो मैं उसको तो उसके बाद में बता था कि ये हमारा मटेरियल है वो उसको हम टेस्ट करने वाले. तो उसके लिए हमें ये होते हैं
ये है निकेल सबस्ट्रेट, ओके, और ये दूसरा है कार्बन पेपर सबस्ट्रेट, ओके। सो हमें क्या करना है कि हमें तो हमें 1/2 सेंटीमीटर में कट करना है ये, और इसका इफेक्टिव सरफेस एरिया मतलब कोटिंग है वो 1/1 सेंटीमीटर में यूनिट एरिया में हमें ये करना है, पेस्ट करना है उसको, हमारा मटेरियल को। तो हम पहले क्या करेंगे, हमारे मटेरियल की स्लरी बनाएंगे। स्लरी बनाने के लिए हमें बाइंडर यूज करना है, एक्टिवेटेड कार्बन यूज करना है, और एक सॉल्वेंट यूज करना है जो एक लिक्विड फॉर्म में, सेमी सॉलिड लिक्विड फॉर्म में हमें स्लरी बना के दे देते हैं। तो ये मैंने वेट करके रखा है ऑलरेडी, ओके। सो दिस इज द मिक्सचर ऑफ दिस PVDF, activated carbon and our working material, okay. So we mix it together and we just press it, grind it in the pestle mortar to ensure that this material get uniformly get mixed and homogeneous mixture is created, okay. So you can grind it 2 to 3 times, okay, to ensure, and it will be beneficial if you grind more than 3 times, okay. ये सिर्फ मैं मिक्स कर रहा हूँ, प्रेसिंग ना, हाँ, बाय प्रेसिंग। हाँ, सॉरी, आई फॉरगॉट टू से, अभी हमने आपल्याकडे आया था जैसे फोल्डर है आणि मोबाईल आहे, चार्जर क्वालिटी आहे आपल्याला तो क्वालिटी लेवल मोबाईलच्या कलरवरून लक्षात आला असेल, मोबाइल है ना कुणाचा हा? ठीक है। तो हमने इसमें रेशो लिया है 80:10 10 और 8:1:1, ओके। तो इसमें हम 80 हमारा मटेरियल है, 10 हमारा बाइंडर है और 10 हमारा एक्टिवेटेड कार्बन है, ओके। तो हमने ये मिक्सचर बना है, और इसके मिक्सचर बनाने के बाद आप अपने हिसाब से इसमें 2 to 3 ड्रॉप्स ऑफ NMP हम डालने वाले हैं। NMP वी यूज्ड एज अ सॉल्वेंट, ओके। एंड फाइनली हम इसको हीट करने वाले हैं, तो एक इसमें थोड़ा ध्यान रखना कि NMP और बाइंडर उसमें से एलिमिनेट होना चाहिए, उसके हिसाब से हमने उसको हीट करना है। मैं इसमें ओके, आई एम ड्रॉपिंग द 2 to 3 ड्रॉप्स ऑफ NMP, and now I'm mixing with the spatula, okay. You are making paste. You are making paste. Yes, making slurry paste. ठीक है, तो आप एक बार देख लीजिए, इस टाइप की स्लरी बननी चाहिए, ठीक है। मैं जिसको देखना हो तो एक बार देख लीजिए। उसके बाद एक मेजर स्टेप लैब स्केल में टेस्टिंग के लिए हम भूल जाते हैं कि हमारे इलेक्ट्रोड का वेट लेना, क्योंकि हमें क्या करना है कि हम कितना मटेरियल डिपॉजिट करने वाले हैं ये हमको पता होना चाहिए। उसी हिसाब से हम करंट डेंसिटी एडजस्ट करने वाले हैं, ठीक है। तो बिफोर एंड आफ्टर इसका मतलब पेस्ट करने के बाद, ड्राई करने के बाद का वेट और उसको पेस्ट करने के पहले का वेट हम लेने वाले हैं, ठीक है। तो इसका वेट मैंने पहले से ही ले लिया है, तो हमें अभी पेस्ट कैसे करना है इसको। ठीक है, तो अभी कंसीडर करो 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर एरिया कौन सा है। तो पहले आप ऐसे रेंज निकाल दो, उसके बाद
ये पेस्ट कर दो ठीक से हर जगह। और लास्ट स्टेप हमें क्या करना है कि उसको स्लाइस करना है। ठीक है, स्लाइस करना है। ये आप देख सकते हो कि इस टाइप का इलेक्ट्रोड बनना चाहिए। ठीक है, आप देख सकते हो ये कार्बन पेपर। And you are only considering one side. One side. Yes. Second, another side is a compact. This is for Same thing. Stainless steel one use करो। Yes, carbon cloth also for any kind of for any substrate. substrate you can use the similar method. Okay. तो इसका वेट ये कार्बन और बाइंडर माइनस करके लेते हैं। हाँ, तो आप एक कर सकते हैं, उसका 80% भी कर सकते हैं आप, जो कुछ भी फाइनल वेट होगा उसका, नहीं तो आप डायरेक्टली कर सकते हैं। यस यस Because we are considering 80s to 10s to 10. यस यस। ठीक है, तो ये देख लो, इस टाइप का आपका कोटिंग होना चाहिए, यूनिफॉर्म होना चाहिए, पोर्स नहीं रहने चाहिए, उसमें स्पॉट्स नहीं दिखने चाहिए, हर जगह एक डायगोनली वो यूनिफॉर्मली कोट होना चाहिए। ठीक है, थोड़ा आप सब होना चाहिए। हाँ, वो ऑटोमेटिकली हो जाता है। ठीक है, और इसमें अभी कार्बन का भी कैप्सूल कार्ड होगा ना? नहीं वो तो -10% है। ठीक है, तो बाइंडर फिल्म का बोलते हैं। नहीं, फिल्म का तो नहीं आएगा, मैं बता दो आपको, वो भी लेके दिखाता हूँ फिल्म का मैं। ठीक है, तो वो कितना आता है और वो हम इंक्लूड कर सकते हैं, नहीं तो निगलेक्ट कर सकते हैं। ठीक है, ये समझा? तो इसी हिसाब से ये तो हुआ इलेक्ट्रोड। ठीक है, अभी डिवाइस बनाने के लिए आपके पास ये कमर्शियली केसेस अवेलेबल होते हैं। ठीक है, पॉजिटिव केस है, निगेटिव केस है ये। उसके बीच में ये स्पेसर है और ये स्प्रिंग है। ठीक है, तो ये मैं कॉन्फ़िगरेशन आपको बता देता हूँ कि ये क्या करना है। हमें ये मैंने कोड कर दिया है, ये 16 mm की डिस्क है, इसके ऊपर सेम मेथड से मैंने कोड कर दिया है। ठीक है, इट विल एक्ट एज अ एनोड जाएगा पॉजिटिव केस के ऊपर। ठीक है, पॉजिटिव केस के ऊपर, इसके बीच में हाँ, इसके ऊपर इलेक्ट्रोलाइट ड्रॉपकास्ट करके आप थोड़ा सोक कर सकते हो। इसके बाद ये सेल गार्ड का सेपरेटर है, आप पूछ रहे थे ना, ये सेल गार्ड है। ठीक है, आप वॉटमैन पेपर भी यूज कर सकते हो। और जो इलेक्ट्रोलाइट है वो मैंने बताया कि आप ऑर्गेनिक यूज कर सकते हो, आपको क्या दिखाना है उसी हिसाब से ऑर्गेनिक यूज कर सकते हो, सॉलिड स्टेट हाइड्रोजेल बेस यूज करते हो, एक्वियस डायरेक्टली यूज कर सकते हो। तो इसके बीच में हम इलेक्ट्रोलाइट डालेंगे। उसके बाद वॉटमैन पेपर को भी सोक करके लिया तो भी अच्छा है, वॉटमैन पेपर आएगा इसके ऊपर। उसके बाद कैथोड मटेरियल ये मैंने 16 mm पे डिपॉजिट कर दिया है। ठीक है, एवढं कोटिंग करून मग ते डायमेंशनने कट केलेत का? नाही, आधीच कट करून घेतलेले आहेत। ती डिस्क कटर म्हणून एक असतं, त्याने करू शकता, किंवा सर्कल असतो आपल्याकडे, प्रो सर्कल असतो, त्याने करू शकता। हे कट केलेले कॉपर सबस्ट्रेट आहेत, तुम्हाला बघायचं असेल कुणाला याची थिकनेस किती असते? तर थिकनेस आता मला आठवत नाहीये, पण हे कमर्शियली तुम्हाला मिळून जातील। ठीक आहे, So both दोनों side we have to deposit or एक no single side, another side there is a insulator there. If you coat over this, it will not stick to this copper substrate. Okay, This country is also insulator. Another this electrode. not insulator, this is conducting, but it will not contribute. It's also one side deposited. Yes, I deposited onto one side. Another side is insulator is there. No, it's as it is. No insulator. It's as it is. It is for the 3 electrode measurement, and it is for the device. Okay, this one for the device. So we will put the cathode, make this sandwich kind of thing. Okay. Yes. Okay. Electrolyte I already poured. Okay, and after this you have to place the spring spacer, and you have to place the spring. Okay, and finally you have to keep the negative cap. Okay, and we have the crimping machine in which we can crimp this device and we get the coin cell device. Okay. Another thing is that कि आप इसको अच्छा परफॉर्मेंस
लाने के लिए इसको एजिंग ट्रीटमेंट दे सकते हैं। डिवाइस बनाओ, 12 घंटे के लिए छोड़ दो, और इलेक्ट्रोलाइट का जो हमने कोट किया है उसके अंदर भी इलेक्ट्रोलाइट सोक हो जाएगा। आपके वॉटमन पेपर में ऑलरेडी तो होता है, इलेक्ट्रोड सोक हुआ होता है, तो इट विल प्रोवाइड यू अ गुड परफॉर्मेंस। ओके, तुमने बताया ना राउंड शेप का, दैट कंटेनिंग अनदर साइड इंसुलेटर। No, not insulator. It's a whole substrate. You said This one, yes. For the copper substrate, it is a insulating one. Okay, you can get different types of substrate also. Sometime it is a carbon coated copper substrate, carbon coated aluminum substrate. Okay, only copper substrate. Okay, also there are the grades. Means for the stainless steel there are 302, 304. Okay, so in a copper there is also a grade. Okay, समझा? इलेक्ट्रोलाइट अगर ड्रॉप करें इसके ऊपर नहीं करना, ये हाँ, जो आपने डिस्क फॉर्म में कर हाँ वो स्प्रेड या में ड्राई करना है। हाँ, ये ड्राई करना है, ये ड्राई करना है, ये नहीं एज इट इज नहीं यूज करना। ये मैंने अभी तो ड्राय करके नहीं दिखा सकते ना, 12 घंटे के लिए ड्राय करना होगा। कॉपर सबस्ट्रेट यूज केलं त्याच्यावरती आता जी मेथड दाखवली त्याने आपण मी दाखवलं, येस, डिपॉझिट केलं, डिपॉझिट करून त्याला ड्राय ड्राय केलं, ऑलरेडी ड्राय केले तुमच्याकडे आहे कॅथोड मटेरियल येस। आणि कॉपरचं नको असेल कार्बन क्लोराईडचं आपण केलं कार्बन क्लॉथ घ्या तुम्ही, येस येस। डायरेक्ट सॉलिड स्टेट, त्याला ऑल सॉलिड स्टेट सुपर कॅपॅसिटर म्हणतो, की ज्याच्यामध्ये सेपरेटर नसतो। तुमचा जो हायड्रोजेल असतो तोच तुमचा ॲनोड आणि कॅथोडला सेपरेट करतो, पोरस मीडिया देतो आणि इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करतो। दिस इज कॉल्ड दिस इज कॉल्ड ऑल सॉलिड स्टेट सुपर कॅपॅसिटर। फॉर दिस यू हॅव टू स्लाइस इट, the hydrogel you have to dry it and slice this hydrogel into 16 mm and you have to make the sandwich kind of thing. Okay, किती टेम्परेचर किती पाहिजे जर निकेल फॉर्म spacer before spring if you don't use the spacer यूज नहीं किया तो स्प्रिंग उसके अंदर भी जा सकती है। हाँ, कार्बन पेपर इज अ बेटर, यस यस नहीं, ही कार्बन पेपर आहे, निकेल फोम ही आहे। आणि स्टेनलेस स्टील वरती जर आपल्याला युनिफॉर्म करायचं तर त्यानेच आपण येस करू शकता हो, किंवा तुमच्याकडे जर इन्स्ट्रुमेंट असेल तर तुम्ही डायरेक्ट डॉक्टर ब्लेडचा सेटअप नाही करू शकता। ते तुम्हाला आता जे आपण व्हिजिट करायला जातो तिथे तुम्हाला कळेल की तिथे कसं करतात, कोटिंग कसं करतात। स्क्रीन प्रिंटिंग नाही चालणार, स्क्रीन प्रिंटिंग पण करू शकता, तो लार्ज एरिया करा आणि कट करून घ्या तुम्हाला। देर आर 4 methods: ड्रॉप कास्टिंग, डीप कोटिंग, स्पिन कोटिंग and डॉक्टर ब्लेड। ओके, यू कॅन यूज एनी मेथड। क्लिनिंग तुम्ही करू शकता, प्रत्येक इलेक्ट्रोडची क्लिनिंग प्रोसेस वेगळी असते। इथेनॉलमध्ये काय काय क्लीन करतात, ॲसिडमध्ये, HCl मध्ये, डायल्युटेड HCl मध्ये क्लीन करतात, पण मॅक्झिमम टाइम सॉनिकेट करून घेतो आपण। ओके, बट सम टाइम आपण थिन फिल्म बनवतो, तर थिन फिल्मचं मग कसं करणार? म्हणजे थिन फिल्म ऑलरेडी SS वर किंवा आम्ही कॉपरवर डिपॉझिट मग त्याचं आपण कसं करायचं? थिन फिल्म म्हणजे तुम्ही डायरेक्ट डिपॉझिट करतो आपण त्याच्यावर। तुम्ही सबस्ट्रेटच असा यूज करा ना, फ्लेक्झिबल यूज करा, किंवा तुम्ही कॉइन सेल बनवण्याऐवजी पाऊच सेल बनवा। हां, म्हणजे हे पाऊच सेलचं कसं की तुम्ही लार्ज एरिया करा, जे सँडविच करा आणि त्याला बाजूने सील करून टाका। ओके, जसं हां, म्हणजे याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन काय आहे की तुम्हाला 16 mm ची डिस्क करायला लागेल। ओके, पाऊच सेल बनवताना तुम्ही लार्ज एरिया किती पण एरिया करू शकता, हे योग्य नाही। हे कुठं आहे जिथं स्पेस कमी आहे, म्हणजे गाडीमध्ये वापरायचं आहे, छोट्याशा टॉयजमध्ये वापरायचं आहे, स्पेस कमी आहे, तिथं वापरू शकतो। पाउच के कॉम्पिटिशन वही होगा कि आप एक पाउच ले लो, पाउच नहीं तो वो एल्यूमिनियम का होता है, अभी मैं नाम भूल गया उसका, उसके वो इलेक्ट्रोस्टैटिक स्टैटिक बैग्स होती है तो वो चार्जेस ये नहीं करते, चार्जेस के लिए हाँ ट्रांसफर नहीं होने देते, इंसुलेटिंग होते हैं टोटल, स्टैटिक बैग्स बोलते हैं। आप ये बाहर में मिल जाएगा सर। ठीक है, ड्राइंग टेम्परेचर किती पाहिजे? 150 to 180। किती तासासाठी? ओव्हरनाईट। आणि सर मगाशी तुम्ही सांगितलं ना की निकेल फोम वरती जर तुम्ही हे केलं तर त्याला प्रेस करावं लागतं, तर मग त्याचं स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं। नाही, स्ट्रक्चर कसं पावडर प्रेस करताना कसं करता? प्रेसिंग मशीन नाही, जस्ट प्रेस करा,
काही नाही होत त्याला. प्रेसिंग मशीनने येस येस, निकेल तुम्ही फॉर्मला? हायड्रोलिकने पण प्रेस करू शकता. त्याचं प्रेशर वगैरे प्रेशर काय? नहीं है, ऐसा नहीं, अपने हिसाब से कर सकते हैं. वो ऐसा कुछ लिखा नहीं है प्रेशर कितना देना है. नहीं, वो पाउडर फॉर्म में होता है. वो तो पहले बाइंड हो चुका है सबस्ट्रेट को, और उसके अंदर जर नाही केलं तर नहीं डिवाइस प्रेस नहीं करना है. ये जो इलेक्ट्रोड है 3 इलेक्ट्रोड है, आप कंफ्यूज मत होइए. 3 इलेक्ट्रोड सिस्टम के कैरेक्टराइजेशन सेम ही है, पर 3 इलेक्ट्रोड के लिए हमें 1 बाय 1 सेंटीमीटर पे बनाना है. डिवाइस के लिए हमें कंटेनर्स चाहिए. ठीक है सर, जसं की आपण आता स्टेनलेस स्टील आपण सोनीपेट वगैरे किंवा फॉइल पेपर क्लीन करतो, Yes. सोनीपेट करतो Yes. किंवा डिस्ट्रीब्युटर, तसं ते कार्बन क्लोथ एनआयफोनसाठी वेगळे तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल, इझिली मिळून जाईल. ठीक आहे, तर आपण डायरेक्ट टेस्टिंगकडे जाऊ. म्हणता ॲलिगेटर क्लिप्स म्हणता, त्याच्यामध्ये आपण ज्याचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण प्रेस करून चपटा केलेला आहे. ठीक आहे, ते थोडी आपण ॲडजस्टमेंट करायला लागते. ठीक आहे, रिडिंग घेताना. सो मी अशा पद्धतीने हे होल्ड केलेलं आहे. ठीक आहे, आता अजून एक काळजी काय घ्यायची की काउंटर इलेक्ट्रोड आणि वर्किंग इलेक्ट्रोड हे समोरासमोर पाहिजे, नाहीतर तुमचे रिडिंग सगळे वेगळे येतील. हा प्लॅटिनम वायर इलेक्ट्रोड आहे, काउंटर इलेक्ट्रोड. हे 1 मोलर KClचं सोल्युशन आहे. ठीक आहे, आपला इलेक्ट्रोड होता तो पोटॅशियम व्हॅनेडियम ऑक्साईडचा इलेक्ट्रोड आहे. आणि सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड ॲज अ रेफरन्स इलेक्ट्रोड आपण यूज केलेलं आहे. ठीक आहे, Sir, can you repeat which electrodes you are going to use? ओके. सो 1 मोलर KCl इलेक्ट्रोलाइट आहे. पोटॅशियम व्हॅनेडियम ऑक्साईडचा आपण वर्किंग इलेक्ट्रोड घेतलेला आहे. काउंटर इलेक्ट्रोड प्लॅटिनम प्लेट आहे, आणि रेफरन्स इलेक्ट्रोड ACE आहे, सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, सो आपण हा सेटअप केलेला आहे पूर्ण. ओके, वर्किंग इलेक्ट्रोड प्लेस केलेला आहे. आता आपण CV, GCD आणि इम्पिडन्स या 3 टेक्निक परफॉर्म करणार आहे. जी स्टॅबिलिटी पण मी तुम्हाला सांगतो कशी घेतं. आता बसू शकता तुम्ही. आता बसून घ्या, तुम्हाला डायरेक्ट इथं दिसून जाईल. आता आपण IBM वर्टेक्सचं IBM कंपनीचा पोटॅन्शियल आहे आपला. वर्टेक्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, ओके. द डिव्हाइस इज कनेक्टेड. ओके, सो आपल्याकडे सायकलिक व्होल्टॅमेट्रीचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जर PPT बघितलं CV कर्व मध्ये एक स्टार्ट पोटेन्शियल आहे. ओके, जिथून आपला CV स्टार्ट होईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगायला लागेल की कुठल्या 2 व्होल्टेजेसमध्ये आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे. ठीक आहे, सो मग ते स्टार्ट व्होल्टेज आणि स्टॉप व्होल्टेज किंवा व्होल्टेज 0.1 आणि 0.2 असेल. A किंवा B कन्सिडर करू शकता. या दोन्हीमध्ये आपण सायकलिकली घेणार आहे. 2 टाईप ऑफ व्होल्टॅमेट्रिक कर्व असतात. एक LSV असतो, लिनियर स्वीप व्होल्टॅमेट्री, आणि हे सायकलिक व्होल्टॅमेट्री. लिनियर स्वीपमध्ये आपण सिंगल डायरेक्शन घेतो, सायकलिकमध्ये
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोलॅरिटी देऊन आपण मल्टी डायरेक्शनमध्ये घेतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण स्टार्ट पॉईंट 0 कन्सिडर करणार आहे. 0 पासून 0.6 जाणार आहे. 0.6 पासून परत 0 येणार आहे. दिस विल बी आवर सायकल 1. तर इथे काय आहे, ई स्टार्ट कुठून स्टार्ट करायचं आहे तर 0 व्होल्ट. हे कळालं. हा वर्टेक्स 1 म्हणजे कुठला पॉईंट, स्टार्ट पॉईंटचा म्हणजे कुठली विंडो आहे, त्या विंडोचा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट. 0 व्होल्ट टू 0.6 व्होल्ट. ओके. ही स्टेप काय आहे, ही स्टेप म्हणजे किती स्टेप नंतर रिडिंग कॅप्चर केलेलं आहे. तर 10 मिलीव्होल्ट आहे. त्याच्यानंतर स्कॅन रेट किती मिलीव्होल्ट पर सेकंडला ॲप्लाय केले जातील. ओके. तो स्कॅन रेट असेल. आता स्कॅन रेट पहिल्यांदा मॅक्झिमम ठेवा, 100 मिलीव्होल्ट ठेवा, मिलीव्होल्ट पर सेकंड. काय करतंय बघा, तर CV तुमचा पहिल्यांदा रन करून घ्या. जर CVचा एरिया अंडर द कर्व हा कॉन्स्टंटली डिक्रीज होत असेल तर तुम्हाला त्या इलेक्ट्रोड मटेरियलमध्ये ऑप्टिमायझेशन करायची गरज आहे. ठीक आहे. मी 100 मिलीव्होल्ट पर सेकंड ठेवतो आणि मी इनिशियली 10 सायकलसाठी CV रन करतो. ठीक आहे. स्टार्ट. असे येते म्हटल्यानंतर काहीतरी कनेक्शन चुकलेलं आहे. ठीक आहे. स्टॉप केलेलं आहे. सर ते दुसरा क्रोकोडाईल क्लिक करताना आता कैसे लगेगा एकदा विचार म्हणतात. ठीक है. इसमें आप देख सकते हैं कि एरिया अंडर द कर्व और ये CV है, ये एक दूसरे के ऊपर सैचुरेट नहीं, मतलब रिपीट नहीं हो रहा है. ओके. सो ऐसा मटेरियल जब तक रिपीट नहीं होता तब तक आप उसको स्टेबलाइज कर सकते हैं ज़्यादा सेकंड से अप्लाई करके. ठीक है. तो अभी हमारे पास तो टाइम कम नहीं, इसी वजह से मैं मतलब ये CV लेने का आपको पता चला. ठीक है. तो हाँ, रिपीट झालं तर पुढच्या रिडिंग आपण घ्यायला चालू करायचं. ठीक आहे. सो आपण डेटा एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकतो त्याच्यामधून. ठीक आहे. प्लॉटिंगचं माहिती आहे तुम्हाला, प्लॉटिंगचं माहिती आहे. ठीक आहे, मी सांगतो क्विकली. ही सायकल आहे व्होल्टेज वर्सेस करंटचा ग्राफ आहे. ही सायकल कॉपी केली. ओरिजिनचं सॉफ्टवेअर माहिती आहे सगळ्यांना, ओरिजिन पास आहे सबको. ठीक आहे. ठीक है. ग्राफ प्लॉट करना पता है ना आपको ओरिजिन में. ठीक है. तो हमने लाइन ग्राफ का ग्राफ प्लॉट कर दिया है इसका. ठीक है. ये इलेक्ट्रोड है 100 मिलीवोल्ट पर सेकंड का, इसका CV का कर्व है. ठीक है. तो आपको अब इसमें क्या करना है, इसका एक तो इधर मैंने बताया कि आप CV से क्या क्या निकाल सकते हैं. उसका रेडॉक्स पोटेंशियल निकाल सकते हैं, रिएक्शन मैकेनिज्म आपको पता चल जाएगा. इसमें आप रिवर्सिबिलिटी चेक कर सकते हो. इसको आप डिफ्यूजन कोएफिशिएंट निकाल सकते हो जो सर ने सुबह बताया, और उसके बाद स्पेसिफिक कैपेसिटेंस निकाल सकते हो. ठीक है. पर जो सुपर कैपेसिटर का पेपर होगा तो उसमें स्ट्रिक्टली अवॉइड करना CV से स्पेसिफिक कैपेसिटेंस रिपोर्ट करना, वो एक्यूरेट नहीं होता. वो सिर्फ
उसका मैकेनिज्म समझने के लिए हम निकालने वाले, ठीक है। उसका डिफिजन कोएफिशिएंट का कैलकुलेशन और उसका कंट्रीब्यूशन की ईडीएलसी कितना है, सूडो कितना है हाइब्रिड में, ठीक है। उसके लिए हम सीवी का कैलकुलेशन करेंगे। तो इसका हम एरिया अंडर द कर्व निकालने वाले हैं। तो उसका फॉर्मूला है स्पेसिफिक कैपेसिटेंस इज एरिया अपॉन मास ऑफ द एक्टिव इलेक्ट्रोड मटेरियल, scan rate and the voltage window. Here the window is 0.6. Okay, scan rate we applied as 100 millivolt per second. Okay, and the mass of our electrode consider I am not मैं अभी मैंने वेट नहीं किया है, तो कंसिडर करना 1 मिलीग्राम है, ठीक है। और एरिया कैसे कैलकुलेट करना है ये मैं बताता हूँ, ठीक है। तो ये सीवी में जाओ, इसको क्लिक करो, एनालिसिस मैथमेटिक्स में पॉलीगॉन एरिया, इसको एब्सोल्यूट एरिया पे रखो और कैलकुलेट करो। सो दिस विल बी आवर एरिया अंडर द कर्व, ठीक है। तो ये वैल्यू इस इक्वेशन में डालने के बाद आपको एरिया अंडर द कर्व निकल जाएगा, ठीक है। हाँ, कोई अलग अलग फॉर्मूले होते हैं, ठीक है। तो ये हम मतलब अपने हिसाब से आप यूज कर सकते हैं। स्टैंडर्ड अभी तो कोई नहीं है, लेकिन यू डोंट हैव टू डू डिवाइड बाय 2। यस, जनरली प्रॉब्लम क्या होता है, जब बैटरी टाइप मटेरियल है, इन दैट केस यू हैव टू थिंक अबाउट इट, बट वी आर यूजिंग सूडो कैपेसिटिव, सो यू डोंट हैव। I published more than 55 papers, but I never divided by 2. My standard will be this. Apart from that, your y-axis should be in ampere, like these things, like milliampere, ampere. That conversion is important. Most of time your calculation wrong there. If there should be ampere per volt. If it is like that, then you can take the this calculation will be okay. Convert milligram, convert it to gram, and all should be there. Okay. Next. Okay. सो आप सिंपली एक एक्सेल शीट बना सकते हो, मैन्युअली कैलकुलेशन करने के बजाय एक्सेल शीट कर सकते हो, क्योंकि इसके बाद हमें 4-5 ग्राफ और निकाल सकते हैं कि पीक करंट वर्सेस हमारा स्कैन रेट और ये ईडीएलसी और सूडो का कंट्रीब्यूशन ये करने के लिए हम निकाल सकते हैं। तो सिंपली इसमें एक फॉर्मूला ऐड कर देना कि एरिया डिवाइडेड बाय मास इनटू वोल्टेज इनटू स्कैन रेट। ओके, सो ऐसे कैलकुलेशन करके आप रख सकते हैं, ठीक है। तो ये हुआ सीवी, ठीक है। अब हम जीसीडी लेंगे। तो जीसीडी के लिए क्या करना है, जीसीडी के लिए हमें सिंपल सेम मेथड हमें अप्लाई करनी है कि हम इधर क्या किया हमने कि इधर वोल्टेज वैरी किया और करंट रिस्पांस जो आया है वो हमने एनालाइज किया, ठीक है। करंट रिस्पांस चेक किया हमने, इधर लिखा है कि मेजर द करंट एंड वैरिंग द पोटेंशियल। ओके, जीसीडी में क्या करने वाले हैं हम कि उसको चार्ज और डिस्चार्ज करने वाले एक फिक्स वोल्टेज में, और उसका टाइम कितना लगता है वो हम देखने वाले, ठीक है। तो इसका फॉर्मूला क्या है कि करंट इनटू वोल्टेज विंडो अपॉन मास इन करंट डेल्टा टी, इट शुड बी डेल्टा टी। करंट इनटू टाइम, डिस्चार्जिंग टाइम डिवाइडेड बाय मास इनटू वोल्टेज विंडो, ठीक है। So here in a transient there is a chronopotentiometry, okay, in which we can apply our current density. Current density, how to calculate? You know our mass, okay, and the standard current density values are 0.5 ampere per gram, 1 ampere per gram, 2 ampere per gram, up to 32 or 64. Okay, so 1 ampere per gram is equal to how much our current which we are going to put here, divided by our mass. Okay, you can cross multiply it and you get the current density value. Okay, so I am going to apply here some 2 ampere per gram, and this is for charging. Our curve is like this, no, the charging and discharging. Here we can apply the positive polarity, and and the second step we reverse it. Okay, here -2, and this is the tentative time. Okay, so I will give you the 2000. You can give any kind of time here. After this time, the next cycle will be start. Okay. Okay. After this, we just apply the current density. After this, we have to apply the voltage window, and the voltage window
कौन सी होगी जो हमने CV में यूज की है, ठीक है, 0 to 0.6. तो इसमें नेगेटिव साइड मीन्स नेगेटिव साइड पोटेंशियल then 0 to -1. -1. Yes. Here you can put. Yeah. Okay. I will tell you. Here the E max will be a 0 and E minimum will be a -1 or -1.2. Okay. And after this, we 2 cycles. We put the 2 cycles and we start. Okay. So it will go up to a 0.6 volt, and then it discharges. So my question is, most of the time when we apply the potential window as the same as the cycling voltmeter, so It that not time reach. It not reach. It gets saturated. Some Yes. polarization started. Polarization happen most of time for the some window. Generally now what happen, you don't have to do, like you have to do the CV first and then you have to go for the GCD. But sometimes few material, like that is not, the material is not problem. If the CV is not polarizing, then their problem is with your material, some agglomeration, like the material, what you can say, agglomerated or some problem is there. If you paste properly, it will show. If you find the same material, you prepare different sample and check it. If it is for say all samples, it's happening the same, then you can say that you can change the window. Because we are synthesizing by electrodeposition or via hydrocarbon. We are not doing it. Sometimes happen, like for me, say I experience most of times these key issues. Yeah. In that case, I tested 4 or 5 sample, and it's most of time it resolved. Because if window, like see, if here not reaching, CV should be polarized. But if they are not polarizing, and in that case, then you not optimize the CV also. You have to optimize CV first. Yes. You have to run it, then you have to check for the window. I generally for the device I will not do for the free electrode system because most of material we know the window. But for the device I always go from 1 volt to 1.8 volt, because above 1.8 volt I know that water will be degraded and it will give not the result. But you can go check it by changing 1.1, 1.2, 1.3 like that. Check it and then optimize it. Okay, I'm not talking about the device. I'm talking Even about the 3 electrode system also same thing you have to do. If you are doping something, you don't know about the window, you have to do this. But if it's some like cobalt transition material standard 0.5, 0.6 is there, the same window I have applied, but that window is not. then your material agglomeration is there, definitely. So how to resolve this for the 3 electrode system? I have already optimized my window for CV. After optimization for the CV, and I am applying the same window for the GCD, it is going saturated. Okay, you can mention this window also. Means you can mention your CV in a 0 to 0.6 Okay. and your GCD in a 0 to 0.5 volt. Okay, It will be so okay. It will that be will be okay. fine. Yes, yes, yes. Okay, The window we is- will discuss again. Boss is waiting. Okay, this curve is like already you came to know. Okay. I will briefly introduce the EIS. Okay. Briefly introduce. Go to the impedance. Okay. Go to impedance, and there are the only 3 values you have to mention. Higher frequency, lower frequency, and amplitude. The higher frequency value is a higher frequency value will be a 1 megahertz to 1 millihertz. Okay. In bus 1 hour we are getting. Travel distance is Okay. there. So ask one by one question in bus. Take a minute. So you have to mention these 3 things. Okay. Then close the window and just start. Okay. I welcome you all here, and first of all, a very happy Women's Day to all the lovely women here. Thank you. And I would like to introduce my team first. Amit sir, you have already all met in the session. He is the CEO here, and he is Dr. Boogalan. He is a scientist supercapacitors. So he is taking all the R&D facility, all things are under him. She is Dr. Preeti. She is a product development manager here.
and Satish, he is the production engineer, and then we have our other helper staff here who is working with us. So I would request Prasad, without wasting any time, we'll start the batches. We have actually divided all the process in 4 batches. We'll start with the slurry making. 1 batch will go there. 2 batches will be inside the dry room where 2 people will be assisting you from the team, and 1 will be in the testing room. So we'll rotate the batches so there is no fuss and everybody will get to know about the industry clearly and very easily. Okay? No problem. So 2 batches you can. I'll explain you today. So this is a testing room. Like we have this Aurigelis like electrochemical workstation where we are going to test the like once we make the slurry, we are going to test whether it is like quality wise how it is and all by making a pouch cell. Then this is the cell testing, Niver cell testing system where we are going to like simultaneously test some 32 cells. Like to check the cycle life of how this cell works, and even charging, discharging, like to calculate the capacitance, ESR, everything we do it. And this is the module testing system. Okay, it is final. Pardon? It's final product, no? These are final products. Capacitors. Cells, yeah. Cells, yeah. Use of this. Pardon? This capacitor used for? Used for module purpose. Like, yeah. Presently we are working with DRDO, like for them only we are supplying the cells and What kind of testing are there? GCD and? GCD testing is there, and in that ESI testing is there. CV? CV is also there, so cyclic voltammetric and... No, this doesn't have cyclic voltammetric, that Aurigelis has cyclic voltammetric. This is for the stability measurement. For your that CV, GCD impedance measurement, this is the potentiostat, which is also called as a electrochemical workstation. Yes, exactly. On which we can measure its CV, GCD impedance by varying some parameters. Okay. And after this, I showed you the coin cell fabrication. Instead of this, they are instead of this, they are testing for the pouch cell and the cylindrical cell. We have coin cell testing also for this. Here we can test the coin cell also. Like we are not making coin cells here, we are making pouch cell and testing it. So we have one pouch cell, we have and we have the software from where we are going to program it. And This is 2 electrode method. 2 electrode. 2 electrode method. So how much is accurate or 3 electrode? I'm not sure, sir, actually. Once I will tell. Sorry? Accuracy. How much is accurate? 2 electrode method or 3 electrode? Accuracy is in nano ampere. So this is a parent company of CH Instrument. Yes. It has a supercapacitor management system in it with 36 voltage sensors and 10 temperature sensors have been used in this. Sitting? What? Pardon? Sitting कैसा करते हो? Sitting करने की जरूरत नहीं है.